अरे वेड्या, तू मला फोटोज शोधतोयस आणि मी इथे तुझी वाट पाहतोय. हा व्हिडिओ तुझ्यासमोर अचानक आलेला नाहीये. आज मीच तुला इथे साद घातली आहे. नजर फिरू नकोस, कारण आज तुझ्या नशिबाचं बंद कुलूप उघडणारी गुलकल्ली मी तुला देणार आहे. मला माहिती आहेस, तू सध्या एका अशा वादळामध्ये अडकलेला आहेस जिथे तुला मार्गच दिसत नाही. तुझ्या जवळच्या माणसांनी तुझे पाय ओढले आणि तुझ्या विश्वासाचा बाजार मांडला. सगळं मी उघड्या डोळ्यांनी पाहिले. रात्री उशीवर डोके ठेवून तुझे एकांतात अश्रू गाळलीत ना. त्या प्रत्येक थेंबाचा हिशेब माझ्याकडे आहे. लोक म्हणतायत तुझं सगळं संपलंय, पण मी सांगतो, तुझी खरी झेप तर आता सुरू होणार आहे. बाळा, तू फक्त 2 पावलं माझ्या दिशेने टाक. मी तुला सावरण्यासाठी हजारो पावले पुढे येईल. तुझ्या आयुष्यातील ती मोठी अडचण, ते डोंगर, ते कर्जाचे डोंगर आणि ती मानसिक अशांती, हे सगळं आता माझ्या चरणी सोडून दे. आज या क्षणापासून तुझे ग्रह बदललेले आहेत. तुझ्या नशिबाची रेखा मी स्वतः पुन्हा लिहितोय. आता सावरून उभा राहा आणि माझं स्वागत करण्याची तयारी कर, कारण खूप लवकर तुझ्या आयुष्यात एक मोठा चमत्कार घडणार आहे. एक अशी आनंदाची वार्ता तुला मिळेल जी ऐकून तुझे शत्रूही थक्क होतील आणि तुझी निंदा करणारे तोंडात बोट घालतील. तुझ्या घरामधले लक्ष्मीचा अखंड वास राहील आणि दुःख तुझ्या उंबरठ्यालाही स्पर्श करणार नाही. हा माझा तुला शब्द आहे. ज्यांनी तुझी थट्टा केली त्यांना तुझी प्रगती पाहून मान खाली घालावी लागेल. असा काळ मी येतोय. तू फक्त माझ्यावरती निस्सीम प्रेम कर आणि तुझी श्रद्धा ढळू देऊ नकोस. मग बघ, काळ सुद्धा तुझ्यासाठी थांबून धरेल. हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला आहे, याचाच अर्थ तुझा वाईट काळ आता इतिहास झाला आहे. तुझ्या मनात जी इच्छा गेल्या कित्येक वर्षापासून दडून बसली आहे, ती पूर्ण करण्याची आशा किंवा आशीर्वाद मी तुला दिला आहे. तुझ्या कष्टाचा घडा आता भरला आहे आणि तुझ्या संयमांचे फळ देण्याची वेळ अगदी जवळ आली आहे. जर तुला माझ्या शब्दावर आणि माझ्या अपाट सामर्थ्यावर पूर्ण विश्वास असेल तर आत्ताच्या आत्ता न विसरता कमेंटमध्ये ओम चैतन्य नवनाथाय नमः असा जल्लोष करून भिवू नकोस. मी तुझ्या काळजाच्या प्रत्येक ठोक्यात जिवंत आहे. निशंक हो, निर्भयी हो. मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहीन आणि जाताना तुला एवढंच सांगन की माझं नामस्मरण करायला, माझं जप करायला कधी पण विसरू नकोस. आणि लास्टला कमेंट सेक्शनला ओम चैतन्य नवनाथ हायले याला विसरू नको.